संत ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग म्हणजे विज्ञान रूपातून अध्यात्म रूपाकडे घेणा जाणारा हा प्रवास असतो. माऊलींनी वेळोवेळी कशा प्रकारे आपले आत्मचिंतन जागृत करून आपल्याला उपदेश किंवा संदेश दिलेला आहे हे त्यांच्या अभंगातून कळतं. माऊली त्यांच्या अभंगातून आपल्याला काय सांगू इच्छितात तर, सार सार दोन्ही न दिसती नयनी, अवचिता गगनी बिंबलासी, लोपले रविशशी तेज न माये आकाशी, मेघश्याम मेघाशी लपविले, दिव्य रूप तेज तीव्रना तेज बीज, कुंडली विराजे लोपलो सूर्यो, ज्ञानदेवा ध्यान मनाचेही मन, हरी चरणस्थान दृढ केले. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून असं म्हणतात की सार असार असलेलं हे त्याचं रूप आहे. ते आपल्या डोळ्यांनी नयनांनी दिसत देखील नाही आपल्याला. अशा प्रकारचं ते रूप आहे जे रूप पाहण्यासाठी मनाचे डोळे उघडावे लागतील, ज्ञानाचे डोळे उघडावे लागतील. आणि असं असलेलं रूप त्यानं स्वतःला पूर्ण गगनामध्ये आपल्याला अवलंबून टाकलेलं आहे. म्हणजेच काय तर त्याचं अवचित ह्या पूर्णपणे गगनामध्ये बिंबलेलं आहे. त्याचं तेज एवढं आहे की त्याच्या तेजापुढं ह्या आकाशामध्ये असलेले सूर्य आणि चंद्र हे देखील स्वतः लोपले आहेत. असा हा तेजस्वी ते रूप आहे. आपल्या मनाच्या रूपाला जर आपण अशा प्रकारे तेजस्वी केलं तर एखादा तेजस्वी माणूस जो असतो, एखादी तेजस्वी व्यक्ती जर आपल्या बाजूने गेली किंवा आपल्या सहवासात आढळली तर ती देखील इतरत्र सर्वत्र वातावरण आनंदी आणि तेजोमय करून टाकते. कारण त्या व्यक्तीचा ऑरा जो आपण म्हणतो विज्ञानाच्या भाषेत किंवा वलय, हे वलय सर्वांना दिपवून टाकतं, भारावून टाकतं. काही लोकांची उपस्थितीच तशा प्रकारची असते कारण ते ज्ञान जागृत केलेले लोक असतात. आणि ह्या तेजानं जे आकाशातील चंद्र आणि सूर्य लोपले आहेत ते तेज कसं आहे माऊली सांगतात तर, माऊली म्हणतात ते तेज आकाशात मावतही नाही. या तेजापुढे जणू काही त्या मेघश्यामाने मेघांनाही झाकून टाकलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला ते तेज बिंबित होतं. जेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि त्यावेळेला कुंडलिनी जागृत झाल्यामुळं जे दिव्य तेज त्या चेहऱ्यावर येतं, प्रतिबिंबित होतं, ते कशा प्रकारे आहे तर ते जास्त तेजस्वी जरी नसलं तरी प्रखर जरी नसलं तरी देखील त्या तेजामधून होणारा जो आपल्याला वलयाचा भास असतो किंवा जो ती प्रतिकृती असते ती मात्र निरागस आणि मनमोही असते. आनंददायी असं ते दिव्य तेज स्वरूप आपल्याला दिसत राहतं. एकीकडे ते तेज तीव्र देखील नाहीये परंतु त्या तेजामध्ये सूर्य देखील लोपलेला आहे. त्याला देखील आपल्यामध्ये सामावून घेणारं सामर्थ्य ह्या दिव्य तेजामध्ये आहे. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा असं तेज आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपण देखील आपल्या मनावर नियंत्रण ठेवून आपली जर कुंडलिनी जागृत ठेवली तर आपलं देखील तेज असंच प्रखर परंतु शांत स्वरूपाचं देखील असू शकतं. ह्या अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणतात की आम्ही काय करतो तर आम्ही मनाचे मन असलेलं ते जे ब्रह्मपद आहे, मनाचं जे मन असतं एवढा प्रखर. आणि पुढचा विचार ज्ञानेश्वर माऊलींनी केला की मनाचं जे मन आहे त्याच्यावर आम्ही ते जे ब्रह्मपद आहे त्या समचरणांमध्ये पाहतो, त्या हरीच्या चरणामध्ये आम्ही ते सर्व पाहतो. म्हणजे आमचं केवळ एकच ध्येय असतं की कुंडलिनी जागृत केल्यानंतर आम्हाला काय दिसतं तर हरीचं चरण दिसतं. परंतु आपल्या आजच्या माणसांमध्ये जास्त पैसा आला, जास्त प्रॉपर्टी आली, मोठं पद मिळालं तर कुंडलिनी वेगळ्या प्रकारची जागृत होते. आणि मग मात्र आपण इतरांना कमी लेखून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच दाखवायला जातो. ते करण्यासाठी चुकीचे मार्ग देखील निवडतो. म्हणून केव्हाही मार्ग योग्य असेल तर येणाऱ्या सर्व गोष्टी ह्या चांगल्याच असतात. जय जय रामकृष्ण हरी.